भीड़ में आंदोलन की स्थिति गंभीर बनी हुई है। आंदोलनकारी अपने रुख से पीछे हटने को तैयार नहीं है। वहीं ग्रामीण भी पूरी तरह से आंदोलन के समर्थन में है। धनंजय देशमुख ने इस पूरे मामले को लेकर पुलिस और प्रशासन की भूमिका पर गंभीर सवाल उठाए हैं। सबसे बड़ा सवाल ये है कि 6 दिसंबर को अत्याचार अधिनियम के तहत मामला क्यों दर्ज नहीं किया गया। जितने भी मामले दर्ज हुए वे काफी देरी के बाद दर्ज किए गए। नाही, मुळात जे मी वारंवार बोलतोय मागच्या काही दिवसापासून की जो स्थानिक प्रशासनाने म्हणजे स्थानिक पोलीस स्टेशनने काय तपास दिलेला आहे CID कडे, हा योग्य आहे का? CID ऑफिस यासाठी सर्व अधिकारी तपास योग्य दिशेने करत आहेत, चांगला करत आहेत। SP साहेबांचं काम मागच्या 3 दिवसापासून 3-2.5 महिन्यापासून बघतोय आपण, एक चांगल्या पद्धतीने चालू आहे। परंतु जो बेसिकली काही तपास आहे जो समाधानकारक नाही, एकदम चुकीच्या पद्धतीने झालाय, त्यानुसार त्यावर सुद्धा आम्ही SP साहेब आम्ही काल चर्चा केली। एक धक्कादायक माहिती समोर अशी आली की SP साहेबांना याच्यात कुठलीही माहिती पुरवली गेलेली नाहीये की नेमकं कशा प्रकारे ही घटना घडली। 6 तारखेला अॅट्रॉसिटी का नाही घेतली, ती घेतली असती तर पुढची कुठलीच घटना घडली नसती। ज्या केसेस घेतल्या त्या वेळ निघून गेल्यावर, खून झाल्यावर घेतल्या। अशा प्रकारच्या सर्व माहितीसाठी किंवा अशा इन्व्हेस्टिगेशनसाठी कृष्णा आंधळे हा फरार आरोपी आहे। तो मागील 2 वर्षापासून फरार आहे, आता देखील फरार आहे। पोलिसांनी त्याला का म्हणजे आश्रय दिला, त्याला का मित्र बनवून घेतलं, लोकांची खून करण्यासाठी, दरोडा टाकण्यासाठी, खंडणी मागण्यासाठी, अपहरण करण्यासाठी त्याला मित्र बनवलं का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। तर या सगळ्या विषयावर आजचं जे अन्नत्याग आंदोलन आहे ते आज 10 वाजल्यापासून कुटुंबीय आणि गाव आम्ही करत आहोत। नाही, काहीच माहीत नाही, त्याची माहिती देखील आम्ही कुठून घेतली नाही। आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम आहोत, आंदोलन करणार आहोत आणि गावकरी या निर्णयावर ठाम आहेत। म्हणून आम्हाला जे काही पुढे होणार आहे ते आता काहीच आम्हाला कोणाला माहीत नाही। जे काही समोर येईल ते तुम्ही असणार आहेत, त्यावर आपण पुढील दिशा ठरवणार आहोत। 1-2 दिवस अन्नत्याग आंदोलन आहे, त्याच्यानंतर जर कुठलीच दखल नाही घेतली गेली तर मग अन्न पाणी कोणीच घेणार नाही, कुटुंबीय घेणार नाही आणि गावकरी घेणार नाहीत, असं कालच गावकऱ्यांच्या वतीने रात्री सांगण्यात आलेलं आहे। इथं जेवढी व्यवस्था आहे तेवढ्या व्यवस्थेमध्ये सगळे लोक जेवढे बसतील तेवढे लोक इथं आजपासून आंदोलन सुरू करतील। नाही, आंदोलन करण्यामागचा सगळ्यात मोठा हेतू असा आहे की ज्यावेळेस माणूस चिडतो, ज्यावेळेस माणूस त्रास करून घेतो स्वतःला, किंवा मी एक चांगल्या शब्दात सांगेल, कुठल्याही माणसानं रोज एक चूक केली तरी चालते, पण एक चूक परत जो माणूस करतो त्याच्याविषयी खूप म्हणजे चिड तयार होते। त्याच पद्धतीने केज पोलीस स्टेशननी जे काही तपास केलेला आहे त्याच्या संदर्भात कुठलीही माहिती वर SP साहेबांना कळवलेली नाही, किंवा जी कळवली ती चुकीची कळवली, काल सिद्ध झालंय। काल आम्ही ज्या काही संबंधित अधिकाऱ्यांना कॉल केले, हँड फ्री कॉल करून आम्ही त्यांना सांगितलं की विचारा आम्हाला ह्या गोष्टीबद्दल काही विचारणा केलेली आहे का ह्यांनी, तर तसं समोर आलं की आम्हाला कुठेही विश्वासात त्यांनी घेतलं नाही। म्हणून ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या करावं लागतात आणि न्यायासाठी हे करतोय आपण। दुसरा आपल्या ह्याच्यामुळे कुठलाच हेतू नाही, न्याय मिळणे हा आपला सगळ्यात मोठा हेतू आहे। त्याच्या बाजूला आपण इकडे तिकडे अजिबात जाणार नाहीत आणि न्यायासाठी काही जरी करावं लागलं तरी ग्रामस्थ आणि कुटुंबीय हे तयार आहे।